आहे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। गायकवाड यांच्याकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करण्यात आली आहे। जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांच्या बक्षिसाची घोषणा त्यांनी केली आहे। राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाख रुपये बक्षीस देऊ असं संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय। संजय गायकवाड यांच्या विधानामुळे आता नव्या वादाची शक्यता आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचंय अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं। म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत। म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। तर संजय गायकवाड यांनी हे विधान केलं आहे। आपण ऐकलं असेल कशा पद्धतीने ते वादग्रस्त विधान करताना दिसतात। त्यामुळे आता याच्यावरून काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे मोठे नेते आणि देशातील एक विरोधी पक्ष नेते, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याविषयी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। राहुल गांधींची जीभ जे कोणी छाटेल त्यांना 11 लाख रुपये इनाम देणार असं ते म्हणाले। आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी काँग्रेसचे सचिन सावंत आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सावंतजी, आपण ऐकलं असेल शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे। बक्षीस देणार जे कोणी राहुल गांधींची जीभ छाटणार असं ते म्हणतायत, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, हे विकृत आहे। मानसिक दृष्ट्या यांची विकृती समोर येते आणि या सरकारनं किती खालच्या पातळीवरती राजकीय संवाद आणलेला आहे, किती या सामाजिक दृष्टिकोनातून किती हीन पातळीवरती ते पोहोचतायत हे त्यातनं दिसतंय। हे राजकीय संवादाचा स्तर आहे का? आणि एकनाथ शिंदे साहेबांना आता याला आमचा प्रश्न आहे त्या ठिकाणी की अशा तऱ्हेची भाषा तुम्हाला खपून घेता येते का? तुमचा आशीर्वाद आहे का त्याला? हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? प्रत्येक जण होतो उचलली जीभ लावली टाळायला, कोणाचीही त्या ठिकाणी बदनामी केली जाते, चरित्रहनन केलं जाते, फेक नॅरेटिव्ह केले जात आहेत, खोट्या पद्धतीनं त्या ठिकाणी अपप्रचार केला जातोय। ही लोकशाहीचे धिंडवडे काढलेत तुम्ही त्या सुरत ते गुवाहाटी पासून जे ते आता दिसत आहेत। तुमच्या राज्यामध्ये अशा पद्धतीची अनैतिकता आणि अशा पद्धतीची जी विकृत पद्धतीची भाषा ही जी चालली आहे त्याला तुम्हाला राजमान्यता देणार असाल तर जनता महाराष्ट्राची कदापि सहन करणार नाही। यांना निश्चितपणे शिक्षा त्या ठिकाणी होईल। आणि तुम्हाला या ठिकाणी आम्ही आता इशारा देत आहोत की अशा पद्धतीची भाषा जर सतत चालू राहिली तर त्याच्यावरती अशाच पद्धतीनं आम्ही उत्तर देण्याची त्या ठिकाणी सुरू करू। निश्चितच सचिन सावंतजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर अशीच भाषा वापरत असाल तर आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देऊ असं सचिन सावंत यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत शिंदे त्यांना हे वक्तव्य मान्य आहे का असा सवाल या ठिकाणी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे। कारण शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे। राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाख रुपये देणार अशी घोषणा त्यांनी करून टाकली आहे। त्यामुळे आता नवा वाद या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे। काँग्रेसकडून याचा निषेध केला जातोय आणि तीव्र प्रतिक्रिया येताना दिसून येत आहेत। शिंदेंना हे वक्तव्य मान्य आहे का, हे विकृतीचं उदाहरण आहे असं या ठिकाणी सावंत यांनी म्हटलेलं आहे, सचिन सावंत यांनी म्हटलंय। आणि अशाच पद्धतीनं जर वक्तव्य केली जात असेल तर त्याला तसंच उत्तर दिलं जाईल असंही सचिन सावंत म्हणत आहेत। दरम्यान संजय गायकवाड यांनी नेमकं काय म्हटलंय ते पुन्हा एकदा ऐकूया। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचंय अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं। म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत। म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। तर आपण ऐकलेलं आहे कशा पद्धतीने या ठिकाणी वादग्रस्त भाषा संजय गायकवाड वापरताना दिसून येत आहे। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हे विधान केल्यानंतर आता काँग्रेसकडून मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली जाते, तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अतुल लोंढेजी, आपण ऐकलं असेल
आमदार संजय गायकवाड हे राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करतायत, तुमची काय प्रतिक्रिया? असं आहे की हे लोक समाजामध्ये राजकारणामध्ये राहण्याच्या लायकीचे नाही आहेत. मला प्रश्न देवेंद्र फडणवीसांना आणि एकनाथराव शिंदेंना विचारायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य लोकशाही आहे की तालिबानशाही आलेली आहे? एवढा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असताना मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो तुमच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला हे कुठल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल करणार नाही. अशाच पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते मारवा नावाचे एक आमदार आहेत पंजाबचे, त्यांनी केलं होतं की तुम्हारे दादी जसा तुम्हाला हाल करेंगे. अरे त्या घराण्यांनी बलिदानच दिले देशासाठी. त्यामुळे यांना कुठल्या गोष्टीची काही जाण नाही आहे, कुठल्या गोष्टीची काही समज नाही आहे. जे ते बोलले नाही आहे ते त्यांच्या तोंडात घालून जे हारले लोकसभेमध्ये त्या भीतीपोटी जे आहे ते चुकीचं रान उठवण्याचा हा प्रयत्न आहे. आमची स्पष्ट मागणी आहे, तुम्हाला जर आरक्षणाबद्दल एवढी चाड आहे, एवढी तुम्हाला ते झालं पाहिजे असं वाटतंय, तर मग यांनी 50% मर्यादा का काढत नाही? एक स्पेशल अधिवेशन संसदेचं बोलवावं आणि 50% मर्यादा काढून सगळ्यांना न्याय करावा. धनगरांना खोटं बोललं, त्यांच्याशी खोटं बोलले, इकडे हलबा गोष्टी समाज आहे त्यांच्याशी खोटं बोलले, म्हणजे मराठा समाज, ओबीसी समाज, सगळ्या समाजाशी खोटं बोलून एक समाज दुसऱ्या समाजासमोर उभं करणारे हे आम्हाला शिकवून दिले. ज्यांनी ह्या आरक्षण लागू करून दिलं, प्रत्यक्षामध्ये मंडल आयोग लागू झाला तेव्हा अडवाणी असतील, वाजपेयी असतील, जेठमलानी असतील, यांनी कशी त्याच्या विरोधात भूमिका घेतली, त्याच्या विरोधात मतदान केलेलं होतं हे सगळ्या देशाला माहिती आहे. त्यामुळे आमच्या क्रेडिबिलिटीबद्दल आम्हाला चिंता नाही आहे. त्यांनी आता एवढे बोलले ना, हे राहुल गांधींना जीवे मारण्याच्या धमकीपर्यंत गेले ना हे लोक, त्यांनी 50% मर्यादा काढून दाखवावी. त्या परिवारांचं देशासाठी बलिदान केलेलंच आहे. काँग्रेसच्या लोकांनी देशासाठी बलिदान केलेलंच आहे. यांनी इंग्रजांसोबत दोस्ती केली, त्यांच्या पेन्शनी खाल्ल्या आणि आताही इंग्रजांसारखे ते वागून तोडा आणि फोडाचं राजकारण समाजामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाज त्यांना कुठेही थारा देणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. येणाऱ्या काळामध्ये परीक्षा आहे, त्याच्यामध्ये ह्या लोकांना हद्दपार राजकारणातून समाजकारणातून मराठाची जनता केल्याशिवाय राहणार नाही. पण मला बघायचं आहे की देवेंद्र फडणवीस याच्यावर गुन्हा दाखल करतात की नाही. अतुल लोंढेजी, तुमचा मुद्दा हेही बघायचं आहे. निश्चितच तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर देवेंद्र फडणवीस आता गुन्हा दाखल करतात का असं ते म्हणतायत. दरम्यान भाई जगताप हे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. भाई जगताप, आपण बघतोय की संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलं आहे, जीभ छाटण्याची भाषा केली आहे. तुम्ही मारवान विरोधात आंदोलन केलं होतं, आता काय करणार आहात? नाही, आता ही त्यांची संस्कृतीच आहे. म्हणजे ही विकृत विचार हे दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये फोफावलेत गेल्या 1.5-2 वर्षामध्ये. महाराष्ट्राचा सर्वसामान्यांचा विचार, बहुजनांचा विचार हा मागे पडून असले विकृत विचार हे पुढे येतात आहेत. त्यामुळे त्या विधानाचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि साधा प्रश्न विचारतो मी. बदलापूरच्या चिमुरडीवर जे अत्याचार झाले त्याच्या बाबतीमध्ये त्या लाडक्या बहिणीने, सगळ्या लाडक्या बहिणी ज्या होत्या त्यांनी पोस्टर दाखवली होती, आम्हाला लाडक्या बहिणीला 1500 रुपये मदत नको, परंतु आमच्या मुलांना वाचवा, आमच्या मुलींना वाचवा. त्यांनी जे बोलले त्यांच्या जिभा छाटणार का? या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती इतकी बेरोजगारी, देशभरामध्ये बेरोजगारी आहे. इथला तरुण आपल्या रोजीरोटीसाठी, नोकरीसाठी तो टाहो फोडतोय, तो बोलतोय, त्याच्या जिभा छाटणार का? या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची अवस्था अशी झाली आहे की त्याला कसल्याही प्रकारची मदत या सरकारने नुसत्या घोषणा केल्या, उचलेली नाही. ते जे बोलतात आहेत त्यांच्याच जिभा छाटणार का? अगदी सगळ्यात शेवटी हाही प्रश्न आहे, छत्रपतींच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने त्याच्यातला भ्रष्टाचार, त्यातल्या याच्या बाबतीमध्ये अनागोंदी कारभारा बाबतीमध्ये बोलण्याच्या ऐवजी तो वाऱ्याने पुतळा पडला हे ते असल्या असली जी काही वक्तव्य त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून. भाई जगतापजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. आता सत्ताधाऱ्यांकडून यावर काय उत्तर येतं ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आता या ठिकाणी मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे तेही बघावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.